असते हो भावानो. आपण आज निघालोय आंबाबाईवाडीला ही जी माझ्या म्हातारीची काय बोलतात लेक राहते तिथं. तर म्हणजे आत्ती राहते आमची. आम्ही तिला भेटायला जाणार आहे. आणि आज दादा बोलला आमचा काका माझा बोललाय की कुठेतरी फिरायला जाऊया आज. तर संध्याकाळनं बाहेर पण जाणार आहे. आता आपण डन्नू काढणार आहे आता आपली. आणि शो तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. करे ना त्या पाठीत पहिले हे नव्हतं. आम्ही पहिलं खेळायची. आपण आता आलोय. आलो येतोयस का दादा? निघालायच लगे. चालतंय थांबू. आता आपण आलोय आंबाबाईवाडीमध्ये. आता मस्तपैकी जेवण वगैरे आता आलोय करवंद खायला आम्ही. आपला भाऊ कॅन्डी इकडे तर बघ. आपला भाऊ कॅन्डी. आम्ही पहिले इथं आमची पहिले आठवणी आहेत. आम्ही इथं पहिले इथं पहिलं पाणी साठायचं पावसात. पण आता पाऊस नाही बोलव ते आटलंय पाणी. आम्ही इथं पहिले राहायला जेव्हा मी यायचो गावाला आणि आत्तीकडे जेव्हा यायचो ना, इथनं आम्ही एवढं पळायचो ना, मसरं विसरं घेऊन आम्ही यायचो. तिकडं वरती डोंगरात जायचो. तिकडं वरती आम्हाला एवढी मजा यायची ना. आता सगळं 2 वर्षानंतर मी इथं आलो तर मला सगळं आठवतंय. हे करवंद पाहुणो, करवंद या खायला. मेल आहे. काय मेल आहे, सॉरी फिमेल आहे. गोड असते. या प्रकार पण असतो त्याच्यात. पाहुणो, करवंद खायला या कधीतरी कोल्हापुरात. सनसेट मध्ये ना पुढे वर मजा येते. सूर्य डायरेक्ट त्या साईडला बुडतो. इकडून मजा येते बघा. पहिलं आम्ही बघायचो ना, लय मजा यायची. आता पहिल्यासारखे दिवस नाही राहिले. ज्वालाच आहे ज्वाला. भावाने हे पण आणले तर बिबट्या फिरतो का फाटायला लागली माझी. जे सोबतच राहतो मेलो तर तिघं मरू. इथं आहेत म्हणजे तिथे एवढे मोठे मोठे तिथं खायला काय मरतोय. कच्चा खाल्ला. रिॲक्शन ते इकडे कसं वाटलं. हड्डी मेरा बड्डी. कसं आहे गावात असं भेटतात हड्ड्या बिड्ड्या. वर पण होतं ना काहीतरी. वर पण दाखवतो तुम्हाला कसल्या तरी हड्ड्या पडलेत. व्ह्यू बघा. आता आम्ही निघालो घरी. भावाने आपलं एकदम
आता काय बोलतात पानामध्ये करवंदाचं हेच घेतले पूर्ण झाड. कॅन्डे चल की. चला भावाना आता आपण निघालोय डायरेक्ट दुसऱ्या स्पॉटवरती. आपला विक्रम भाऊ पेपर विक्रम भाऊ आलेला आहे पेपर देऊन सोबत. आता आम्ही निघालोय दुसऱ्या स्पॉटवरती फिरायला. तांबाबाई वाडीला करतो बाय बाय. आम्ही निघालोय दुसऱ्या स्पॉट. हे कुठे जायचे विरला ना? कांडवलला निघालो. एक आता व्ह्यू बघा. नदी नदीच आहे ना? कुठली वारणा नदीच आहे. अरे आता रस्ता बघा कुठं गेला. बॅकटेल पण इथेच आहे. कवा का मजा असं नाही का? मी काय तुला पवायला आपल्या आपण गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण जिथं आंघोळ करत होतो ना ती नदी इथं ॲड झाली. वारणा नदी. विक्रम पाटील.
किती गाव आहे आपलं मंदिर आहे हे तिसरं पाठीमागं दोन होते. लाल परी काय काम चाललंय का मग गावात आता विकास विकास होतोय गावात विकास. फोटो काढा आहे का जागा फोटो टाका होईल तेवढे. पूर्ण गाड्या असते हो 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 पडलं असतं ते लय घाण. हा व्हिडिओ आलंय पडला असतं ते माहिती का. गाव साईडला असत. आत्ताच बनवलं वाटतं रस्ता सोसायला. गाड्या स्लिप होणार आहे. रोड रोलर यू उंगली डाली ये चक्री घुमाए ये राप 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 या गार 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 गार. हेला आठवून ते पिक्चरच आठवतं. कुठला रे खट्टा मिठ्ठा ना. पाहून तुला लोकेशन सांगतो आपण कुठे चाललोय. विळ्यामधले एक धरण धरण ना हा धरण आहे. धरणाचं नाव का हा काढवण काढवण आपण मध्ये जाणार आहे. आपण बघू शकता आपल्या फोनची स्टोरेज संपलेली आहे तर आपण दादाचा फोन घेतलेला आहे. आता बघू शकता. आता काय माहिती हो कसं आहे तर सेम येतो का क्वालिटी. पाहून आता 0 मिनिटात आपण लोकेशनवर पोहोचत आहे विथ कॅमेरामॅन रोशन पाटील आणि डायरेक्टर बाय रोशन पाटील. एक क्लब बी पण आहे का एस पी बोट क्लब म्हणजे काय विषय काय हा. उतरायला लागेल. कडक व्ह्यू भेटला इकडं. तिथं काय घरं बिरं कसली आहेत रे. ते काय नक्की नाही नाही ते खाली काय ते रे मग काय. पाहुणं आपण आलो स्पॉटवर. मला व्ह्यू दाखवतो. वेट खाली उतरू द्या मला एकदम. हे बघा इथपर्यंत पाणी येतं असं बोलता येत पावसातून. मला आता व्ह्यू दाखवतो व्ह्यू. आणि नेमकं आपण संध्याकाळच्याच टायमाला आलो ते आपलं मेन पॉईंट भेटला.
पाणी इकडं असतं वरती माहिती आहे का? कसं आहे व्ह्यू. जरा वेळा फोटो काढू थोडेफार, सिनेमॅटिक व्हिडिओ पण घेऊ आपली स्वतःची. चलो अभि घर. आता घरी जाणार, कारण की इथं आपल्याला वाजले 6:15 झालेले आहेत. आता इथं जायचं. इथून किती वेळ लागेल आपल्याला आणि किती वेळात आलो आपण? अर्धा तास. इथून अर्धा तास लागेल. आणि येताना आपण किती वेळात आलो? पाऊण तास. पाऊण तास, कारण की आपण पेट्रोल टाकाय थांबलेलो गाडीत. पेट्रोल टाकाय कुठं गेलेलो? शेडगेवाडी. हां, शेडगेवाडीतून मग परत इकडं. आणि ह्या जागेचं, ही जागा कुठली बोलतात? कांडवन धरण. ते पण कोकरूडच्या पुढं. कोकरूड ना? कोकरूड हे आपल्या कांडवणमध्ये येतं. कांडवनमध्ये. हां, हे आपलं कांडवनमध्ये येतं. तुम्ही बघितलंच असन व्ह्यू तर एकदम मस्त आहे. पाठी कशी नेणार? तिथं नको, ते पाण्यात पडण्यासारखं आहे, बघितलं मी. तिथं तुम्हाला जर बोटी बिटीत नाही यायचं असेल तर तिथं बघा, तिथं माहिती दिलेली आहे. तिथं संपर्क करा आणि या. आणि इथं जास्त तर रात्रीचं चांगली जागा नाही, तरी की पूर्ण बघू शकता तुम्ही. एकदम कालोख आहे, आपलं जंगल आहे, सॉरी. इथं वाघ बीघ सगळं प्राणी काय ना काहीतरी फिरत तर असणार आहे 100%. आता आपण निघू. काका आपल्या गाडीने काढतोय. आपण निघू. तुम्हाला मोजके स्पॉट दाखवू, जर काय असलं तर जाताना. काय ते येताना तर तुम्हाला दाखवलेलंच आहे पूर्ण रस्ते बिस्ते कसे आहेत, काय कसे आहेत. आता बघू, जाऊ आपण डायरेक्ट घरी. नाही तर बघू कुठेतरी खायला थांबलो तर, की भूक तर भाई लागले पट्टे. हॅलो. हो नो. आता आपला शूट इथं संपतोय. आता आम्ही किती 15-20 मिनटं झाले ना दादा खाऊन आलो. 15-20 मिनटं झाले. आम्ही आताच बाहेरून जेवण आलो, चायनीज वगैरे खाऊन आलो आहे. आपला विक्रम भाऊ आपला, नाही मग आताच खाऊन आलो आहे. आता इथंच संपवतो ब्लॉग आणि एडिटला स्टार्ट होतो उद्या प्रॉपर. आज तारीख काय बोललेला? 10. उद्या 11 तारीख. उद्या ब्लॉग पडणार सकाळी 11 वाजता. तर चलो गाईज चलते.